माह रमजान के 8वें रोजे पर हर साल की तरह इस साल भी आजादी बचाओ न्यूज नेटवर्क की ओर से सोलापुर किडवाई चौक हत्तूरे हॉल में रोजा इफ्तार कार्यक्रम रखा गया था, जिसमें सभी धर्म के लोग उपस्थित थे। इस इफ्तार प्रोग्राम में राष्ट्रीय एकात्मता देखने को मिली। इस समय उपस्थित छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय के डीन डॉक्टर ऋत्विक जयकर, माजी आमदार विश्वनाथप्पा चाकोते, शिवसेना जिला प्रमुख तथा नगरसेवक अमोल बापू शिंदे, जेल रोड पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक शिवाजी राउत, नगरसेवक प्रथमेश कोटे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र सेक्रेटरी एडवोकेट संजू सदाफुले, कृषी संचालक शुभम सदाफुले, सोलापूर महापालिका अतिक्रमण विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे, एमआयएम नगरसेवक बाबा अड्डेवाले, अजहर जागीरदार, एमआयएम गटनेता वाहिदा आपा शेख, नगरसेविका अखिला भागनगरी, नुरानी मस्जिद ट्रस्टी अजीज कोटी, बेगम बी मस्जिद ट्रस्टी हमीदबाई हिरापुरे, जाकीर नायकवाडी, गुलाम पैलवान, असदुल्ला खान प्राचार्य, एडवोकेट सगरी साहब, एडवोकेट पिरजादे साहब, लोकप्रधान न्यूज संपादक अयाज भाई शेख, लोकप्रहार न्यूज संपादक जमीर भाई शेख, अजमल शेख, इस्माइल दलाल, हाजी सादिक मुल्ला, खाजाबाई सिपाही, अन्य मान्यवर उपस्थित थे। इस कार्यक्रम को सफल करने के लिए आजादी बचाओ ग्रुप के रियाज दंडोती, रफीक गदवाल, एजाज पटेल, परवेज जमादार, सद्दाम रंगरेज, महबूब पटवेगर, तौसीफ शाहपुरे, हाफिज गुलाम रसूल, जुबेर शेख, सालिक पटेल, मिनास पटेल, अकबर मुजावर, अजहर शेख, हिदायत पटेल, इनका सहकार्य मिला। आए हुए सभी मान्यवरों का आजादी बचाओ न्यूज चैनल के संपादक हाजी अजीज पटेल इनके हस्ते सम्मान किया गया। आजादी बचाव संघटनेच्या वतीने, वृत्तपत्राच्या वतीने आणि चॅनलच्या वतीने एजाजभाई पटेल यांनी मला आज संध्याकाळी इफ्तार पार्टीसाठी समारंभासाठी बोलवलं होतं। एक भारतामध्ये अनेक धर्म समूह एकत्रितपणे सगळे उत्साह साजरा करतात, हे काय नवीन नाही आहे। त्याच्याच अनुषंगानं आज मी तर इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झालो, त्यांच्याबरोबर उपवास सोडला आणि मला वाटतं सर्व धर्मसमूहाच्या दृष्टिकोनातून ही महत्त्वाची बाब आपल्याला सगळीकडे बघायला मिळते। सर्व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। वरिष्ठ पोलीस निरीक्षक राऊत साहेब होते, माजी आमदार चाकोते साहेब होते, नगरसेविका श्रीदेवी मॅडम होत्या, फुलारे मॅडम आणि अमोल बापू शिंदे उपस्थित होते। खूप चांगला आमचा वेळ 10-15 मिनिटे इथे गेला आणि खरोखर खूप बंधुभावपूर्वक वातावरणामध्ये सर्व जाती धर्मांचा आपण कसा अभिमान बाळगावा आणि त्यांचा सन्मान राखावा याचं एक द्योतक आहे। मी सर्व एजाजभाई, त्यांचे इतर सर्व बांधव, समाजातील लोक यांना रमजानसाठी अगदी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि ॲडव्हान्समध्ये त्यांना रमजानच्या खूप खूप शुभेच्छा देतो। ईद मुबारक करतो। आज सध्या रमजानचा महिना आहे। या पवित्र महिन्यामध्ये सोलापुरात आझादी बचाव संघटनेचे आमचे पटेल साहेब, अजीज पटेल साहेब हे दरवर्षी सर्व धर्म समभावाची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी रोजा इफ्तारचा कार्यक्रम करत असतात। विद्यमान नगरसेविका वैदाताई भंडारे आणि आमचे दुसरे सहकारी जाकीरभाई नाईकवाडी यांनी या ठिकाणी अत्यंत सलोख्याने हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलाय। या कार्यक्रमाला सोलापूर
जिल्ह्याचे डीन साहेब, अनेक पोलीस कर्मचारी, अधिकारी सर्वांना बोलावून आमचे पत्रकार मंडळी या ठिकाणी आमचे नंदूजी यांची आहेत, सर्व असे पत्रकार असो, पोलीस खात्यातले असो, अधिकारी असो किंवा इतर समाजातल्या सर्व लोकांना बोलावून सर्व धर्म समभावाची संकल्पना या सोलापूर शहरातले जे 4 हुतात्मे होते, हुतात्मा शिंदे, हुतात्मा सारडा, हुतात्मा अब्दुल कुर्बान हुसेन आणि हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, या 4 लोकांनी या आझादी मिळवण्यासाठी प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी कुठल्या जातीचा आहे, कुठल्या पातीचा आहे विचार केला नाही. या ठिकाणी मल्लप्पा धनशेट्टी हे लिंगायत समाजाचे होते, अब्दुल रसूल कुर्बान हुसेन हे मुसलमान समाजाचे होते, शिंदे हे मराठा समाजाचे होते आणि सारडा हे मारवाडी समाजाचे होते. 12 जानेवारी 1931 महात्मा गांधींच्या चळवळीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी येरवड्याच्या जेलमध्ये या 4 लोकांना फाशी देण्यात आलं. असे हे सोलापूरचे 4 हुतात्मे हे आझादी बचाव के लिए त्यांनी त्यावेळी प्रयत्न केला आणि हसत हसत फासावर गेले. आणि आज आपण बघतो देशाला एक वेगळं वळण हिंदू मुसलमानसाठी या ठिकाणी चालू आहे. वेगळ्या वेगळ्या धर्मामध्ये विष पेरायचा प्रयत्न करत आहेत. पण याच वेळी आझादी बचाव सारखी संघटना पुढे येऊन सामाजिक सलोखा राखायचा जे प्रयत्न चालू आहे, मी त्यांचं अभिनंदन करतो पटेल साहेबांचा. आणि असंच ते उत्तरोत्तर काम करत राहो ही अल्लाचरणी प्रार्थना करतो. आणि मला या रोजा इफ्तियार कार्यक्रमाला बोलावला, जो सन्मान दिला त्याबद्दल संयोजकांचं आभार मानतो. 2 शब्द सांगतो. खुदा हाफिज.